नमस्कार प्रगणक मित्रांनो. जनगणना 2027च्या या महत्त्वाच्या राष्ट्रीय कामामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण घरयादी प्रश्नावलीतले पहिले 16 प्रश्न एकदम अचूक आणि सोप्या पद्धतीने कसे भरायचे हे समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. बघा, HLO म्हणजेच घरयादी आणि घरगणना हे जनगणनेचं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं पाऊल आहे. खरं तर हा संपूर्ण जनगणनेचा पाया आहे. याच टप्प्यामध्ये आपण प्रत्येक घराची आणि कुटुंबाची माहिती गोळा करतो. जसं की घर कसं आहे, त्यात काय सुविधा आहेत, मालमत्ता काय आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या या कामातल्या अचूकतेवरच संपूर्ण जनगणनेचा डेटा अवलंबून असतो. त्यामुळे हे काम आपल्याला खूप काळजीपूर्वक करायचं आहे. तर आज आपण काय काय पाहणार आहोत? आपण एकूण 5 मुख्य भागांवर बोलणार आहोत. पहिला, क्रमांक देण्याची योग्य पद्धत. दुसरं, घराच्या बांधकामाचं साहित्य. तिसरं, घराची सध्याची स्थिती आणि त्यात राहणारे लोक. चौथा, कुटुंबाचा तपशील. आणि सगळ्यात शेवटी, घरातील खोल्या आणि विवाहित जोडप्यांची माहिती. चला तर मग थेट कामालाच लागूया. आपला पहिला विभाग आहे प्रश्न 1 ते 3, जो नंबरिंग सिस्टमबद्दल आहे. लाईन नंबर, इमारत क्रमांक आणि जनगणना घर क्रमांक हे सगळं अचूकपणे नोंदवणं म्हणजे आपल्या कामाचा पक्का पाया घालण्यासारखं आहे. आणि यात अजिबात चूक होता कामा नये. पहिला प्रश्न आहे लाईन नंबर. आणि चांगली गोष्ट काय माहितीये, यासाठी तुम्हाला काही करण्याची गरज नाहीये. तुम्ही ॲपमध्ये जशी नवीन घराची माहिती भराल तसा हा नंबर आपोआप ऑटोमॅटिकली तयार होत जाईल. त्यामुळे याचं टेन्शन घेऊ नका. आता प्रश्न 2 म्हणजेच इमारत क्रमांक. इथे एक नियम पक्का लक्षात ठेवा. जर महानगरपालिका किंवा ग्रामपंचायतीसारख्या स्थानिक प्रशासनाने इमारतीला एखादा अधिकृत नंबर दिलेला असेल तर आपल्याला तोच वापरायचा आहे. हे आपलं पहिलं प्राधान्य आहे. पण जर असा कोणताही अधिकृत नंबर नसेल तर आणि तरच तुम्ही स्वतः 1 2 3 असा सिरियल नंबर द्या. आणि हो, संपूर्ण ब्लॉकमध्ये एकच पद्धत वापरा. गोंधळ नको. पण 1 मिनिट, इमारत नक्की म्हणायचं कशाला? हा नियम अगदी सोपा आहे. ज्या वास्तूला 4 भिंती आणि छत आहे, फक्त तिलाच आपण इमारत म्हणणार. मोकळे भूखंड किंवा अर्धवट बांधकामं ज्यांना छत नाही, त्यांना इमारत क्रमांक द्यायचा नाही. आता समजा तुम्ही नंबर देत आहात आणि तुमच्या लक्षात आलं की 10 आणि 18 नंबरच्या 2 जुन्या इमारतींच्या मध्ये एक नवीनच इमारत बांधली गेली आहे. मग काय करणार? अजिबात गोंधळून जाऊ नका. पुढचे नंबर बदलण्याची गरज नाही. त्या नवीन इमारतीला फक्त 10/1 असा एक उपक्रमांक द्या. अगदी सोपं आहे आणि यामुळे आपला क्रमही बिघडत नाही. आता येतोय प्रश्न 3, जनगणना घर क्रमांक. आणि ऐका, हा सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे. याला तर अजिबात विसरायचा नाही. नियम काय आहे की जनगणना घर क्रमांक हा नेहमी, मी पुन्हा सांगतो, नेहमीच 4 अंकी असला पाहिजे. समजा घर नंबर 1 आहे तर तुम्ही लिहिणार 0001. 23 आहे तर 0023. ही गोष्ट डोक्यात अगदी पक्की बसवून घ्या. आणि ही आणखी एक अत्यंत महत्त्वाची सूचना. जनगणना घर क्रमांक तुमच्या संपूर्ण ब्लॉकमध्ये सलग म्हणजे कंटिन्यू असला पाहिजे. तुमच्या ब्लॉकमधल्या पहिल्या घराला 0001 नंबर द्या आणि तिथून पुढे शेवटच्या घरापर्यंत मोजत राहा. प्रत्येक नवीन इमारतीत गेल्यावर पुन्हा 0001 पासून सुरुवात करायची नाही. हे खूप महत्त्वाचं आहे, कारण यामुळे आपल्याकडून एकही घर सुटणार नाही. चला, आता आपण पुढच्या भागाकडे वळूया. प्रश्न 4 ते 6 हे घराच्या बांधकामासाठी वापरलेल्या साहित्याबद्दल आहेत. म्हणजे घरातली जमीन, भिंती आणि छत हे नक्की कशाचं बनलेलं आहे याची अचूक नोंद कशी करायची ते आता आपण पाहूया. प्रश्न 4 आहे जमिनीसाठी वापरलेल्या साहित्याबद्दल. इथे आपल्याला मुख्य साहित्य हा नियम वापरायचा आहे. म्हणजे काय, तर जमिनीचा सगळ्यात जास्त भाग ज्या साहित्याने बनलेला आहे फक्त त्याचीच नोंद करायची. आणि हो, जर एखादी बहुमजली इमारत असेल तर प्रत्येक घरासाठी म्हणजे प्रत्येक फ्लॅटसाठी ही नोंद आपल्याला स्वतंत्रपणे करायची आहे. आता प्रश्न 5, भिंतीसाठी वापरलेलं साहित्य. यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्लास्टरचा नियम. अनेकदा भिंतीला बाहेरून सुंदर प्लास्टर किंवा रंग दिलेला असतो, पण आपल्याला त्यावरून अंदाज बांधायचा नाहीये. आतमध्ये मूळ बांधकाम कोणत्या साहित्याचं आहे, वीट, दगड की सिमेंट, हे घरातल्या व्यक्तीला विचारूनच आपल्याला नोंद करायची आहे. प्रश्न 6 आहे छतासाठी वापरलेल्या साहित्याबद्दल. इथे एक छोटासा पण महत्त्वाचा फरक लक्षात घ्यायला हवा.
पारंपरिक हाताने बनवलेली जी कौलं असतात त्यांच्यासाठी कोड 3 आहे आणि कारखान्यात बनवलेली एकसारखी दिसणारी मशीनची कौलं त्यांच्यासाठी कोड 4 आहे. त्यामुळे नोंद करण्यापूर्वी नीट पाहून घ्या की नक्की कोणती कौलं वापरली आहेत. चला आता आपण हे पाहू. कशी ठरवायची आणि त्या घरात राहणाऱ्या लोकांची अचूक संख्या कशी मोजायची. प्रश्न 8, 9 आणि 10 हे याचबद्दल आहेत. प्रश्न 8 आहे घराच्या स्थितीबद्दल. यासाठी 3 स्पष्ट कॅटेगरी आहेत. चांगली म्हणजे कोड 1, जर घर एकदम मजबूत असेल आणि कुठल्याही दुरुस्तीची गरज नसेल. राहण्यायोग्य म्हणजे कोड 2, जर घरात थोडीसार दुरुस्तीची गरज असेल पण ते राहण्यासाठी सुरक्षित असेल. आणि जीर्ण म्हणजे कोड 3, जर घर धोकादायक स्थितीत असेल आणि पडण्याच्या बेतात असेल. ओके, प्रश्न 9 कडे येऊया. कुटुंब क्रमांक. पण याची काळजी करायची गरज नाही कारण तो ॲपमध्ये आपोआपच येतो. आता वळूया प्रश्न 10 कडे. घरात एकूण किती लोक राहतात. आता इथे एक छोटीशी गोष्ट आहे जिथे हमखास चूक होते, ती आपल्याला टाळायची आहे. आपल्याला फक्त आणि फक्त नेहमी राहणारे सदस्यच मोजायचे आहेत. म्हणजे बघा, जे घरातलेच आहेत पण कामामुळे तात्पुरते बाहेर गेलेत त्यांना आपण मोजणार, पण जे पाहुणे म्हणून काही दिवसांसाठी आले आहेत त्यांना या गणनेत अजिबात पकडायचं नाही. हा विभाग कुटुंबाच्या काही महत्त्वाच्या तपशिलांबद्दल आहे. यामध्ये आपण कुटुंब प्रमुख कोण आहे, कुटुंबाचा प्रवर्ग कोणता आणि घराच्या मालकी हक्काची नोंद कशी करायची हे शिकणार आहोत. प्रश्न 11 मध्ये कुटुंबातील लोक ज्या व्यक्तीला आपला प्रमुख मानतायत त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे. आणि जर एखादी संस्था असेल जसं की वसतिगृह तर तिथल्या प्रमुखाच्या नावाऐवजी त्यांचं पद म्हणजे वॉर्डन असं लिहायचं आहे. आता प्रश्न 13. प्रवर्ग नोंदवताना एक खूप महत्त्वाचा नियम आहे. SC म्हणजे अनुसूचित जाती प्रवर्गातील व्यक्ती केवळ हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माचीच असू शकते. तर ST म्हणजे अनुसूचित जमाती प्रवर्गातील व्यक्ती कोणत्याही धर्माची असू शकते. हा नियम लक्षात ठेवा. प्रश्न 14 आहे घराच्या मालकी हक्काविषयी. इथे मुख्यत्वे 3 पर्याय आहेत. स्वतःचे म्हणजे कोड 1, जर घर पूर्णपणे स्वतःच्या मालकीचे असेल किंवा EMIवर घेतलेलं असेल. भाड्याचे म्हणजे कोड 2 किंवा 3, जर तुम्ही रोख भाडं देत असाल किंवा कंपनीने तुम्हाला राहायला घर दिले असेल. आणि इतर म्हणजे कोड 4, जर तुम्ही विनाभाडे राहत असाल किंवा तुमचं घर अतिक्रमित जागेवर असेल. चला आता आपण या भागातील शेवटच्या 2 प्रश्नांकडे आलो आहोत. हे प्रश्न घरातील राहण्याच्या खोल्या आणि विवाहित जोडप्यांची संख्या. इथे एक विशेष आणि महत्त्वाची सूचना आहे जी आपल्याला लक्षात ठेवायची आहे. जनगणनेच्या कामासाठी जे जोडपं लग्न न करता एकत्र राहतं म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये, त्यांना सुद्धा विवाहित जोडपे म्हणूनच गणले पाहिजे. चला तर मग आज आपण शिकलेल्या 3 सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी पुन्हा एकदा लक्षात ठेवूया. 1. जनगणना घर क्रमांक हा नेहमी 4 अंकीच असला पाहिजे. 2. भिंती आणि छताचं मूळ बांधकाम साहित्य तपासा, वरवरच्या प्लास्टरवर जाऊ नका. आणि 3. सगळी माहिती भरून झाल्यावर सेव्ह अँड सबमिट करण्यापूर्वी एकदा पुन्हा तपासा. तुमचं काम देशासाठी खूप मौल्यवान आहे. तुमच्या या महत्त्वाच्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा.